माझा मसाला नाहीये. काय काय बोलते वहिनी साहेब? मसाला तुमचा नाही म्हणजे? हो म्हणजे काहीतरी टाकलंय याच्यामध्ये. काहीतरी गडबड आहे, मी सांगते ना, माझा मसाला नाही हा. काय बोलते वहिनी साहेब तुम्ही? अहो मस्करी करते का माझी? अहो तुमच्या मसाल्यात तर कधी मी गडबड नसते. आणि हे वहिनी साहेबांना आत्ता डाऊट आले. विराजेश शेठ बनवताना नाही लक्षात आले का त्यांना? नाही, काय झालं, जेव्हा मसाला बनला तेव्हा मी तिथे नव्हते तपासायला. म्हणजे तो वेळेवर बनला रातोरात आणि तसाच गेला. भंगारे साहेब मला सांगा, हा मसाला दुसरीकडे कुठे स्टोअर केला होता का? म्हणजे आपण ज्या नेहमीच्या टेम्परेचरमध्ये स्टोअर करतो त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या टेम्परेचरमध्ये स्टोअर केला होता का? हो नाही विराजेश शेठ, कशाला कुठे ठेवणार नाही का? मग असंही असू शकतं ना की मधल्यामध्ये कोणीतरी आपले मसाले बदलले. असं कोण करेल? वहिनी साहेब आता मी हे मसाले पुढे पाठवू की नको? आता माझे तर किती मोठे नुकसान झाले नाही का? काय करणार आता मी? तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता ती बॅच थांबवा, लगेच तो डिस्पॅच थांबवा. अहो पण माझे नुकसान होते ना विराजेश शेठ, समजून घ्या. ऐका बंगारिया साहेब, तुमचं नुकसान होणार नाही. तुम्ही जे काही पैसे ह्याच्यात ओतले ते तुम्हाला परत करू आणि जेवढा स्टॉक भरलाय तुम्ही मसाल्याचा तोही आम्ही रिप्लेस करून देऊ. 1-2 मिनिटं तुम्ही थांबा, 2 मिनिटं. शांत राहा, काळजी करू नका. राधा, आपल्याला लगेच हे मसाले लॅबमध्ये पाठवावे लागतील. हो, त्याचे रिपोर्ट्स आल्यावर आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये नक्की काय गडबड आहे. हां, आणि ते रिपोर्ट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण आपल्याला कागदोपत्री पण पुरावा लागेल, तर आपण कुठेतरी कारवाई करू शकतो. हा तुम्ही ते योग्य माणसाला शोधून काढा. तेवढं शोधा माझं नुकसान कोणी केलं. काळजी करू नका, आम्ही शोधतो. तुम्ही आत्ताच्या आत्ता ते डिस्पॅच थांबवा आधी. हां, येतो आम्ही. चल राधा, चल. हॅलो हॅलो सुमित साहेब, अहो तिला मसाल्यातली गडबड समजली. तिला काय साहेब, राधाला मसाल्यात भेसळ सापडली. आता नेमकं काय झालंय? अहो साहेब, ते लॅब मध्ये जायचं बोलत होते. लॅब? कसली लॅब? अहो साहेब, मसाले में कुछ तो गड़बड़ है, इसीलिए तो लैब में गए ना वो. तुम्ही भेसळ वाले मसाले विकता असा डाऊट आहे त्यांना. हां ठीक आहे. साहेब, ती मसाले टेस्ट करायला लॅबमध्ये गेली. ही राधा पण ना. कुठे गेली राधा? कुठे गेलेत दोघं? आता मी ऑफिसला जाणार ना, म्हणून ते गेले असतील ना कुठेतरी. गेलेत कुठे पण हे? आणि सुमित, कसली टेस्ट? मी मसाल्यात काही भेसळ केली आहे का हे बघण्यासाठी राधा मसाले घेऊन लॅबमध्ये गेली टेस्ट करायला. राधा परत संशय घेते यार माझ्यावर. मी काय करू साहेब? खरंच मी काही केलं नाही हो. काही हात वगैरे जोडायची गरज नाहीये. दादा, हे अति होते बरं का आता राधाचं. तिची हिंमत कशी होते? मी तिला सोडणार नाही, आधीच सांगते. हा, राधा, आपण एकदम करेक्ट ठिकाणी आलोय. अगं, आपलं ब्लड टेस्ट कसं असतं तितकं सोपं आहे. तिथे आपल्या मसाल्याचं सॅम्पल द्यायचं, ते टेस्ट करतील आणि मग त्यानुसार रिपोर्ट्स येतील. खूप सोपं आहे, फार वेळ नाही लागणार. एक्सक्यूज मी सर, हे सांगतील आपल्याला. काय काम आहे? आमच्या मसाल्यात भेसळ आहे असं वाटतं मला. हे बघा, हे स्टिकरवालं जे पॅकेट आहे ना, याच्यामध्ये भेसळ असलेला मसाला आहे असं वाटतंय. आणि हे विदाऊट स्टिकर आहे.
हा आमचा ओरिजिनल मसाला आहे. काय मिसळलंय असं वाटतंय? ते माहिती नाही मला, पण चव आणि वास दोन्ही वेगळे आहे. तुम्ही प्लीज एकदा चेक करून सांगा ना मला. ठीक आहे, थोडा वेळ बसा, मी बघतो. हां. सॉरी विराजस. हे बघ, काहीतरी गडबड नक्कीच आहे, मला माहिती होतं. मी काही बोलले असते तर आत्या परत दुखावल्या गेल्या असत्या. आपल्या घरात वाद झाले असते आणि तुला उगीच त्रास झाला असता, म्हणून मी काही बोलले नाही. सॉरी, मी लपवून ठेवलं तुझ्यापासून. तुझ्या जागी मी असतो तर मी पण हेच केलं असतं. तू सॉरी नको म्हणूस आणि काळजी तर अजिबात करू नकोस. मी आहे ना, आता काही रिपोर्ट्स आले ना की रितसर प्रूफ घेऊनच जाऊया. काहीही पुरावा मिळणार नाहीये. तुम्ही नका काळजी करू. बघा कशी तोंडावर पडते तिथे. हा, उगीच माझ्या नवऱ्याच्या मागं लागली. माझ्या निरपराध नवऱ्याला ना सुखाने जगू द्यायचं नाहीये तिला. मुद्दामून करतेय ती हे सगळं. मला माहितीये ना का करते. आपण दोघं दादाच्या टीम मध्ये ना, त्याच्या बाजूने आहोत म्हणून सूड उगवण्यासाठी करते ती हे सगळं. तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते, बस, बाकी काही नाही. असू तू शांत हो प्लीज. कशी शांत होऊ आणि का? तुमच्यावर आरोप केलेला मी खपवून घेणार नाही. आरोप करूच कशी शकते ती?